नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी. बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी. शिंदे अजूनही गृह खात्यावर ठाम असल्याचं TV9 मराठीला सूत्रांची माहिती आहे. काल रात्री वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीतही तोडगा नाही असं सूत्र सांगतायत. आज रात्री पुन्हा महायुतीची बैठक होण्याची शक्यता आहे, ही माहिती सूत्रांनी दिली आहे. महायुती सरकारमध्ये खातेवाटपावरचा घोळ अजूनही कायम असल्याचं कळतंय. 3 ते 4 दिवसात मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. अधिक अपडेट आपण घेणार आहोत आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून. गिरीश, काय अधिक माहिती आहे? नक्कीच आपण पाहतोय या ठिकाणी महत्त्वाची बैठक काल रात्री दोन्ही नेत्यांमध्ये झाली होती आणि गृह खात्यासाठी एकनाथ शिंदे हे अजूनही आग्रही असल्याचं बोललं जात आहे. सूत्रांच्या हवाल्यानं ही माहिती मिळते आणि यावर अजूनही तोडगा निघाला नाहीये. त्यामुळे 1 ते 2 दिवसामध्ये यावर तोडगा निघेल, सकारात्मक बैठक होईल असं बोललं जात आहे. पण ही बैठक नेमकी कधी होणार आहे, आज रात्री होणार आहे की उद्या होणार आहे, हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गृह खात्याच्या ऐवजी महसूल आणि इतर खाती शिवसेनेनं आपल्याकडे ठेवावीत असा जो एक कल आहे, एक आग्रह आहे, तो सुद्धा भाजपकडून शिवसेनेला करण्यात आल्याची माहिती मिळते. पण यावर देखील अधिकृतरित्या अद्यापही शिक्कामोर्तब झालं नाही आणि यामुळे जो शपथविधी आहे मंत्र्यांचा तो कुठे ना कुठेतरी आता पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. आधी 11 तारीख देण्यात आली, मग 12 तारीख देण्यात आली. आता चर्चा होते की 14 तारखेला हा शपथविधी होईल. त्यामुळे शपथविधी हा नेमका कधी होणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 3 ते 4 दिवसामध्ये शपथविधी होईल असं बोललं जात आहे. पण या दरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये काही सकारात्मक तोडगा गृह खात्याबद्दल निघणार आहे का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. जी माहिती मिळते सूत्रांकडून, अधिकृत सूत्रांकडून, त्यानुसार भाजप गृह खातं सोडायला तयार नाहीये आणि त्या ऐवजात आता शिवसेनेला नेमक्या कोणकोणत्या जागा मिळणार आहेत आणि कोणकोणती खाती मिळणार आहेत हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. आणि यावर एकनाथ शिंदे हे समाधानी असणार आहेत का, हा सुद्धा कळीचा मुद्दा आहे. बरोबर गिरीश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.